Hello, all my dear friends. Good morning, all of you. Welcome to my YouTube channel. Myself, Arjun Gaikwad from Sri Shivaji High School, Bodegaon. Friends, today we are going to learn a very interesting poem, that is Basketful of Moonlight. Friends, before going to learn this poem, here there is warming up activities or chit chat activities. We are going to study first these chit chat activities. विद्यार्थी मित्रांनो, पोयम स्टडी करण्या अगोदर या ठिकाणी वॉर्मिंग अप चिट चॅट ॲक्टिव्हिटीज आपण बघूयात. या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. डिड यू लाईक टू हिअर बेड्स टाईम स्टोरीज व्हेन यू वेअर अ चाइल्ड? ज्यावेळेस तुम्ही लहान मुलं होते त्यावेळेस तुम्हाला या ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या ऐकायला आवडत होत्या का? हू युजली टोल्ड यू द बेड्स टाईम स्टोरीज? कोण तुम्हाला साधारणतः या स्टोरीज सांगत होतं? वाय डिड यू लाईक देम? या कथा तुम्हाला का आवडत होत्या? And the last question, do you still like to hear those stories again? या स्टोरीज तुम्हाला परत ऐकायला आवडतील का? अशा पद्धतीने चिटचॅट ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला एकूण 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत. सो चला तर बघूयात आपण या 4 प्रश्नांची उत्तरं कशी लिहिली पाहिजेत. सी द फर्स्ट क्वेश्चन इन चिटचॅट ॲक्टिव्हिटी, डिड यू लाईक टू हिअर bedtime stories when you were a child? So what answer you should write here? Yes, I like to hear bedtime stories. Then second question, who usually told you the bedtime stories? The answer is my grandparents usually told me the bedtime stories. Here bed, B-E-D अशी स्पेलिंग पाहिजे बघा, तिथे ई प्रिंट झालेला नाही आहे. बेड टाईम स्टोरीज. दॅन थर्ड क्वेश्चन, वाय डिड यू लाईक देम? तुम्हाला त्या स्टोरीज का आवडतात? सो वॉट यू राईट हिअर? आय लाईक द स्टोरीज बिकॉज आय वॉज अम्युज्ड. अँड द लास्ट क्वेश्चन, डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन? तुम्हाला अजूनही त्या ऐकायला आवडतील का? सो वॉट आन्सर यू शुड राईट हिअर? येस, आय स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन. Then see next activity, discuss in groups about the procedure of planting a tree. Write the steps in bullet points and present them before the class. Friends, you know planting trees is very important for us. So here you should write the steps, bullet points and present them before the class. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला वृक्षारोपण कसं करायचं याचे पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत आणि ते क्लाससमोर प्रेझेंट करायचे आहेत की कशा पद्धतीने आपण वृक्षारोपण करणार, त्याची प्रोसिजर या ठिकाणी लिहायची आहे. तर बघा या ठिकाणी काय बुलेट पॉईंट्समध्ये आपण लिहिणार आहोत. डिग अ डीच, पहिल्यांदा खड्डा खांदायचा आहे. दॅन सॉ सीड इन टू द डीच, बी पेरायची आहे. दॅन कवर इट विथ सॉईल, त्या ठिकाणी आपल्याला ते सीड मातीने झाकायचं आहे. अँड द लास्ट ॲड वॉटर अँड फर्टिलायझर, त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि काही खत त्यामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही या स्टेप्स बुलेट पॉईंट्समध्ये लिहू शकता आणि या स्टेप्स तुम्हाला क्लाससमोर प्रेझेंट करायच्या आहेत. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी बघा, डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. या ठिकाणी तुमचे आईवडील तुमच्या कुटुंबासाठी काय करतात हे या ठिकाणी लिहायचं आहे. बघा 2 चित्र दिलेले आहेत, फादर आणि मदर. या ठिकाणी एक पॉईंट दिलेला आहे, फादर वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग, आणि त्याच्यानंतर आईची ड्युटी दिलेली आहे, कीप द हाऊस क्लीन. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या फॅमिलीसाठी तुमचे आईवडील काय करतात हे या ठिकाणी लिहायचं आहे. सी हिअर व्हॉट युअर फादर डू फॉर युअर फॅमिली. वर्क्स हार्ड टू अर्न मनी, फादर वर्क्स हार्ड टू अर्न मनी. देन फादर कंप्लीट द नीड्स ऑफ फॅमिली. Father guides in difficulties.
father advises to inculcate good habits. Then father is role model of the whole family members. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी वडिलांविषयी हे पॉईंट्स लिहू शकता. आता बघा आईविषयी आपण काय लिहू शकू. मदर वेक्स अप अर्ली अँड स्टार्ट्स टू वर्क. मदर कीप्स द हाऊस क्लीन. मदर कुक्स डेलिशियस फूड. मदर टेक्स केअर ऑफ ऑल फॅमिली मेंबर्स अँड सी लुक्स आफ्टर चिल्ड्रन्स एज्युकेशन. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण आईविषयी माहिती लिहू शकतो. सो ही सर्व माहिती तुम्ही वहीमध्ये लिहा. Now see the introduction and summary of this poem 1.3 Basketful of Moonlight. Friends, the present poem Basketful of Moonlight is composed by Sunil Sharma. It is translated from Dogri language. The speaker in the poem is a child and the poem is addressed to the moon. The picture of rural area is depicted in this poem. The child lives in a village which is in darkness. It means electricity is not there in the village. So the child requests the moon that it should give moonlight and the seeds of moonlight as well. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत कविता टोपलीभर चंद्रप्रकाश ही सुनील शर्मा यांनी रचलेली आहे. डोगरी भाषेतून ही कविता अनुवादित करण्यात आली आहे. ही कविता मुक्त छंद स्वरूपाची आहे. या ठिकाणी एक बालक चंद्राला उद्देशून बोलत आहे. ग्रामीण जीवन पद्धतीचं वर्णन यात करण्यात आलेलं आहे. बालक एका खेडेगावात राहतो जिथे विजेची सुविधा नाही आहे. त्यामुळे खेडेगावात रात्री सदैव अंधार असतो आणि म्हणून बालक चंद्राला विनंती करत आहे की चंद्राने त्याचा चंद्रप्रकाश व बिया त्याला द्याव्यात. बालकाला टोपलीभर किंवा 2 टोपल्या चंद्रप्रकाश हवा आहे. त्याला असं वाटतं की एवढा चंद्रप्रकाश त्याच्या संपूर्ण गावाला पुरेसा आहे. नाव लिसन द पोयम केअरफुली. विद्यार्थी मित्रांनो, मी आज फक्त पोयम वाचणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ही पोयम इन डिटेल स्टडी करणार आहोत. लिसन केअरफुली. ओ मून, गिव मी मूनलाइट, बास्केटफुल और 2 baskets full with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to saw many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. I want to saw seeds of moon on the sides of the path. Sunil Sharma, translated from Dogri language. Friends, here the child wants a basketful or 2 baskets full moonlight. The child wants to saw the seeds of moonlight on the sides of the path. He wants to enlighten his village by the moonlight. The child says that all villagers go to the city daily for the purpose of earning. As the village is very far from the city, the villagers come to their home in darkness. They reach the village at the night time. The road is rugged and tough. There are many snakes and scorpions on the way. The child wants to say that the road connectivity is also poor. The village lacks the means of transport. There are no buses or carts in the village. The people in the village have to walk to go anywhere. The child is unhappy as his father returns home very late. The child goes to bed before his father reaches home. His father leaves the home very early in the morning.
when the child is asleep. They do not meet each other. So the speaker requests the moon to give him a basket full of moonlight on loan. He wants to light the dark roads by it. He wants that his father would reach home very early. The child thinks that his father would not face any difficulty to walk on the enlightened road. He is eager to listen fairy tales and stories from his father. The child requests the moon again and again to give him moonlight. He wants to illuminate the path by sowing the seeds of moon. The speaker in the poem wants to remove the darkness anyhow. या ठिकाणी हा जो मुलगा आहे तो चंद्राला चंद्रप्रकाश आणि बिया मागतो आहे. बालकाला टोपलीभर किंवा 2 टोपल्या चंद्रप्रकाश हवा आहे. त्याला असं वाटतं की एवढा चंद्रप्रकाश संपूर्ण गावाला पुरेसा आहे. तसेच त्याला चंद्राच्या बिया चांदण्या जागोजागी पेरायच्या आहेत. पूर्ण गावकरी कामाच्या निमित्ताने शहरात जातात. तसेच ते गाव शहरापासून खूप दूर असलेलं आहे. गावकऱ्यांना घरी परतायला खूप उशीर होतो आणि गावातील रस्ताही खूप खडतर आहे, ओबडधोबड आहे. गावकऱ्यांना साप व विंचू यांचा सामनाही करावा लागतो. तसेच गावात सोयीसुविधांचा अभाव आहे. गावात वाहन किंवा गाडीची सोय नाही आहे. जेव्हा मुलाचे वडील उशिरा घरी येतात तेव्हा मुलगा झोपलेला असतो. वडील सकाळी लवकर कामाच्या निमित्ताने घर सोडतात तेव्हाही मुलगा झोपेतच असतो. क्वचितच त्या दोघांची भेट होत असते. बालक चंद्राला कर्जरूपाने चंद्रप्रकाश मागतो आहे. त्याला त्याचे गाव प्रकाशाने उजळायचे आहे जेणेकरून त्याचे वडील लवकर घरी परततील. त्याला वडिलांकडून परीकथा व छान छान गोष्टी ऐकायच्या आहेत. त्याला असंही वाटतं की वडिलांना घरी परतत असताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि म्हणूनच प्रस्तुत कवितेत बालक चंद्राला चंद्रप्रकाश देण्याची वारंवार विनंती करीत आहे. रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूस चंद्रप्रकाश फिरून त्याला संपूर्ण गाव प्रकाशाने देदीप्यमान करून टाकायचं आहे. थोडक्यात या ठिकाणी बालकाला त्याच्या गावातला अंधकार पूर्णपणे नष्ट करावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या पोयमची समरी आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ही कविता इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी आपण आता थांबूयात. Okay friends, thank you for watching this video.